समजा तुम्हाला रस्त्यावर 500 रुपयाची नोट सापडली तर आनंद होईल ना? खूप दिवस टिकेल का हो हा आनंद? काहीच काळ टिकेल. आणि ते जर तुमची 500 रुपयाची नोट हरवली तर? इथं सुरू होते मार्केटिंगवाल्यांची लॉस ॲव्हर्शन थेरी. नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकणार आहे मार्केटिंगमधली लॉस ॲव्हर्शनची गोष्ट. हो, तर त्याच्यातच पुढं ऐकण्यासाठी ऐका हां. सोहम एक आमच्यासारखा मुलगा. त्याला ना 5,000चं घड्याळ घ्यायचं होतं. तो खूप दिवसापासून विचार करत होता आणि अचानक त्याच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनवरती आलं की आता घड्याळ 3,500 मध्ये. 3च युनिट शिल्लक आहे. त्याने घाई गडबडीने पटकन ते पैसे पेमेंट केलं आणि ते बुक सुद्धा केलं घड्याळ. दुसऱ्या दिवशी तो सहज बघायला जातो तर तो बघतो की 3,500 मध्ये आणखीन चांगली घड्याळ आहेत. आणि विशेष म्हणजे बाकी सगळीकडं भरपूर स्टॉकही आहे. मग त्याला का असं वाटलं? कारण त्याला 2 क्षणासाठी वाटलं की अरे, हे घड्याळ मी गमवून बसेन. हो, हेच आहे ते गमवण्याची भीती. ह्याचा उपयोग मार्केटिंगवाले खूप छान करतात बरं का. जसं की ते म्हणतात लिमिटेड स्टॉक आहे, किंमत वाढणार आहे. जसं की इन्शुरन्स घ्या नाहीतर कुटुंब उघड्यावर पडेल. मग पुढच्या वेळी जेव्हा एखादी जाहिरात तुम्हाला घाई करायला लावेल ना, तेव्हा स्वतःला विचारा, मला याची खरोखरच गरज आहे का, की मी फक्त काहीतरी गमावण्याच्या भीतीने धावतोय? तुम्हाला असा अनुभव आलाय का? नक्की शेअर करा माझ्याशी. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. धन्यवाद.